जळगाव परिषदेचा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ट्विस्ट, शिंदेच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे सहलीला गेल्याची चर्चा, अर्ज मागे घेणार नसल्यानं सहलीला गेल्याची समर्थकांची माहिती। दरम्यान महायुतीकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी। बंडखोरी रोखण्यासाठी मंत्री गिरीश महाजन नाशिकच्या दिशेने रवाना झाल्याची सूत्रांची माहिती आहे। गोकुळ गीते तुर्तास निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। गोकुळ गीते माघार घेतील, गिरीश महाजन यांच्याकडून विश्वास व्यक्त। नाशिकमध्ये गोकुळ गीते लढण्यावर ठाम, गोकुळ गीते महायुतीचे बंडखोर उमेदवार गणेश गीतेंचे बंधू नाशिक दौऱ्यामध्ये सामंतांची काल गीते बंधूंसोबत भेट झाली नाही। नाशिकमधून महायुतीचे बंडखोर गणेश गीते यांची माघार, मी माघार घेतोय, भावाचं मला माहित नाही, भावानं माघार घेतली नाही तर तोही निवडून येणार, गणेश गीते यांच्याकडून विश्वास व्यक्त। विधान परिषदेत सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल, दुपारी 3 पर्यंत कोणीही बंडखोर नसेल, महायुतीतील बंडखोरांवरून चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवारांची चर्चा झाल्यानंतर सुनील टिंगरे आज विधान परिषद निवडणुकीतून अर्ज मागे घेणार, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, सुनेत्रा पवारांचं आश्वासन। तर भविष्यामध्ये संधी दिली जाईल असं सुनेत्रा पवारांनी सांगितल्याची टिंगरेंची प्रतिक्रिया। विक्रम काकडेंचं जय पवारांवरती 10 कोटींचं कर्ज, निवडणूक प्रतिज्ञापत्रातून माहिती। राष्ट्रवादीतून तिकीट मिळवलेल्या काकडेंचं जय पवारांवरती कर्ज आहे। दरम्यान काकडेंची जवळपास 150 कोटी संपत्ती असल्याची माहिती आहे। नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले संजय काकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला। संजय काकडे देवगिरीवरती सुनेत्रा पवारांच्या भेटीला। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। विधान परिषद उमेदवारीच्या बदल्यामध्ये पालकमंत्री पदासाठी तडजोड झाली का? शिंदेच्या शिवसेनेचे नेते महेंद्र दळवींचा सवाल। तर व्यक्ती स्वार्थासाठी इमान गहाण ठेवून बोलू नये, महेंद्र दळवींचा गोगावले पितापुत्रांवर अप्रत्यक्ष निशाणा। अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सत्तारांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज घेतला। विधान परिषद निवडणुकीत माघार घेतल्यानंतर अर्ज घेतला। अतुल सावे, संजयराज जाधव यांनीही जिल्हा बँकेसाठी अर्ज घेतला। धाराशिव, बीड, लातूर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे सेनेच्या 2 अपक्षांचे अर्ज कायम आहेत। ओमराज निंबाळकरांसमोर बंडखोरी रोखण्याचं आव्हान आहे, तर ठाकरे सेनेचे संजय मुंदडा आणि सचिन पवार यांचीही बंडखोरी आहे। सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियाचा उमेदवार कोण होणार या संदर्भात आज निर्णय होणार। काँग्रेसच्या आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद झाल्यानंतर मवियाचा उमेदवार कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष। नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 8 उमेदवार रिंगणात, महायुतीकडून अमरनाथ राजूरकरांना उमेदवारी। आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस, मात्र मवियाचा उमेदवार ठरेना, तर प्रवीण पाटील चिखलीकर अर्ज मागे घेण्याची शक्यता। संख्याबळ महत्त्वाचं असतं, काही ठिकाणी चित्र स्पष्ट आहे। निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसला विनंती केली आहे, संख्याबळाचा विचार करून काँग्रेसनं माघार घ्यावी, बावनकुळेंचं वक्तव्य। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बाजोरिया पितापुत्रांचा वाद घातल्याप्रकरणी बाजोरिया पितापुत्रांवरती गुन्हा दाखल। शासकीय कामात अडथळा आणल्याचा बाजोरियांच्यावरती गुन्हा दाखल। अधिकाऱ्यांसोबत वाद घालतानाचा व्हिडिओ समोर। उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शैक्षणिक आर्थिक गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती समोर। अमरावती परिषदेच्या वंचितच्या निलेश विश्वकर्मांवर गुन्हे दाखल, इतर 4 उमेदवारांवरती कोणताही गुन्हा दाखल नसल्याचं समोर। रात्री वर्षा बंगल्यावरती राणा दाम्पत्य, मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळेंमध्ये खलबतं। मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर राणा दाम्पत्याची सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि तटकरेंची 1 तास चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। बावनकुळे आज वर्धा विधान परिषदेसंदर्भात नगरसेवकांची बैठक घेणार असल्याची सूत्रांची माहिती। तर दुपारनंतर नागपूर विधान परिषदेसाठी सुद्धा नगरसेवकांची बैठक घेणार असल्याची माहिती आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये 4 मतदारसंघात मवियाचा एकही उमेदवार नाही। विधान परिषद निवडणुकीतील अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस, मात्र नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, यवतमाळमध्ये मवियाकडून उमेदवार देण्यात आला नसल्यानं मोठा संभ्रम। मुस्लिम धर्मीयांचं सर्वेक्षण करा, मुस्लिम आमदारांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे आग्रह। मुस्लिम आमदारांसोबत बैठक घेणार, आमदारांच्या विनंतीनंतर सुनेत्रा पवारांचं आश्वासन। स्कूल बसची 15% भाडेवाढ होणार, सरकारच्या मध्यस्थीला अपयश, पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाल्याचा फटका, पालकांना जवळपास 500 ते 1000 रुपयापर्यंतचा आर्थिक फटका बसणार।
अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमध्ये एटीएस कडून 4 युवकांची 11 तास चौकशी। श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये 4 युवकांची 11 तास चौकशी। पाकिस्तानी गँगस्टरांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून चौकशी। आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग 2 चा समारोप समारंभ। रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरामध्ये समारंभ पार पडणार। यावेळेस सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार। आज मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण। पुढील काही तासातच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। 10 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता, तर जून महिन्यात 6 वेळा मुंबईमध्ये समुद्राला मोठी भरती येणार। आज कोकण किनारपट्टीवरती जोरदार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाचा अंदाज आहे मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज, तर उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट। घाटमाथ्यावर देखील पावसाचा जोर राहण्याची शक्यता।